इराणमधलं आखाती देशांमधलं हे युद्ध थांबलेलं असलं तरी देशामधील गॅसचा तुटवडा काही संपलेलाच नाहीये। चंद्रपूरमध्ये नागरिकांनी घरगुती गॅस सिलेंडरसाठी भली मोठी रांग लावली आहे। सिलेंडरसाठी झालेली गर्दी नियंत्रित करण्यासाठी गॅस एजन्सी चालकानं चक्क खासगी सुरक्षा रक्षक म्हणजे बाउन्सर बोलावले। जिल्हा प्रशासनाकडून वारंवार आवाहन केलं जातंय की गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नका। मात्र तरी देखील जी परिस्थिती दिसतेय ही अद्यापही जैसे थे बघायला मिळाली आहे। नागपूरच्या जरीपटका भागामध्ये एका गॅस सिलेंडरच्या एजन्सीच्या बाहेर सिलेंडर घेण्यासाठी रांगा लागल्या। खूप वेळापासून रांगेमध्ये उभं राहून सिलेंडरचे वितरण केलं जात नव्हतं, म्हणून संतापलेल्या नागरिकांनी सिलेंडर घेऊन पळ काढलेला आहे। मात्र थोड्याच वेळात पोलीस या ठिकाणी आले आणि सगळी त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि यानंतर जे लोक हे गॅस सिलेंडर घेऊन पळाले होते त्यांनी हे सिलेंडर परत आणून दिले आहेत। अशीच काहीशी परिस्थिती बीडमधली आहे। बीडमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाला आणि त्यामुळे गॅस एजन्सीच्या बाहेर नागरिकांनी रांगा लावल्या। गेवराईमधल्या ग्रामीण भागामध्ये गॅस एजन्सी उघडण्यापूर्वी नागरिकांनी सिलेंडरसाठी रांगा लावल्यात। सिलेंडरच्या होणाऱ्या काळ्या बाजारामुळे नागरिकांना सिलेंडर मिळण्यासाठी अडथळे येत आहेत। परस्पर ओटीपी मिळवून सिलेंडर विक्रीचे प्रकार समोर येत आहेत, त्यामुळे गॅस टंचाई निर्माण होतीये आणि या सर्व बाबींचं नियोजन करावं अशी नागरिकांची मागणी आहे। आज 4-4 2-2 दिवस झाले 24 तारखेला गॅस बुक केलेला आहे। कधी कधी असं ऐकायला मिळतं की तुमची ओपीडी झाली, तुमचा गॅस कोणत्या दुसऱ्या नेला आणि तर तो मला दुसरा बदलून देऊ, यामुळे 2-3 दिवसात चक्रा मारतो। कसं करताय नाही आता बघू आज काय होते ते, आज निर्णय काय होते, दिले लावले कार्ड नंबरला तिथं बघू। किती वाजल्यापासून उभे आहेत तुम्ही इथं? 8 वाजल्यापासून, सकाळी 8 वाजल्यापासून नंबर लावले। केवायसी नसल्यामुळं केवायसी केल्यानंतर 2-2 दिवस पावती फाडून गॅस देतात। यवतमाळच्या दारव्हामध्ये ग्रामीण भागामध्ये घरगुती आणि व्यावसायिक अशा दोन्ही पद्धतीच्या गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे। भर उन्हामध्ये नागरिक पहाटेपासून रांगा लावतात, मात्र तासनतास या रांगांमध्ये राहून देखील ग्राहकांचा संताप होतोय, कारण त्यांना गॅस सिलेंडर मिळत नाहीयेत। एजन्सीकडे तुलनेने कमी सिलेंडर येत असले तरी व्यवस्थित वितरण झाल्यास ग्राहकांना होणारा त्रास कमी होऊ शकतो। मात्र नियोजनाचा अभाव असल्यामुळे सिलेंडर मिळत नाहीयेत, उलट मनस्ताप सहन करावा लागतोय। तिकडे नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या महिनाभरापासून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा हा ठप्प झालेला आहे। अर्थातच या सगळ्याचा परिणाम म्हणून केटरिंगचा व्यवसाय देखील संकटात सापडलाय। एप्रिल, मे आणि जून या लग्नसराईच्या काळामध्ये केटरिंगच्या ऑर्डर्स घेतल्या जात नसल्यामुळे हा व्यवसाय ठप्प होतोय। लग्न कार्यासाठी आवश्यक असलेल्या अन्न पदार्थांच्या तयारीवरती मोठा परिणाम होतोय। अनेक कॅटरर्स अडचणीत आलेत। काही ठिकाणी हॉटेल आणि केटरिंगचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी लाकडाच्या शेगड्यांचा वापर होतोय। लाकूड महाग झालंय, लाकूड अपुरं देखील पडतंय। यासाठी सरकारनं किमान लग्नाच्या ऑर्डरसाठी तरी व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी इथल्या व्यावसायिकांकडून होती आहे। वो शादी का बुकिंग हम नहीं ले रहे, ऑर्डर वगैरह कुछ नहीं ले रहे। रोज की बुकिंग आ रही है, आगे के जो ये अप्रैल है, मई वगैरह सब हर महीने की बुकिंग आ रही है हमारे पास। हम ग्राहक को डायरेक्ट मना कर रहे हैं, गैस के कारण हम तकलीफ है और लकड़ी के ऊपर हम लोग काम चला रहे हैं। हमारे भारत सरकार से यही हमारा निवेदन है कि ये गैस चालू करे, कुछ ना कुछ कैटरिंग के लिए चालू करो। हमारे शादी पार्टी के कैटरिंग का हम रुके नहीं और लेबर का क्या है पूर्ता हो सके। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।